नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ICTSM ह्या व्यवसायाच्या पहिल्या वर्षातील स्पेशल सेमीकंडक्टर डिव्हाइसेस सत्र क्रमांक 1B मध्ये आपले स्वागत. सदर स्पेशल सेमीकंडक्टर डिव्हाइसेस ही 3 सत्रांची शैक्षणिक मालिका मी सौ हर्षदा जोशी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड व माझ्या सहकारी सौ सुगंधा खेडेकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई 11 आपल्यासमोर मांडित आहोत. तर मित्रांनो, आता बघूया तर मग मेटल ऑक्साईड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर म्हणजे काय. आपण ह्या आधीच्या सत्रामध्ये फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर म्हणजेच FET बघितलेला आहे. आता ह्या FET मध्ये दोन भाग आहेत. एकाला आपण म्हणतो JFET, जे आपण गेल्या सत्रात बघितलेला आहे, आणि दुसरा जे आज आपण बघणार आहोत त्याला आपण म्हणतो MOSFET म्हणजेच मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ह्याचे मुळात दोन भाग आहेत. एकाला आपण म्हणतो दोन प्रकार म्हणू शकतो आपण. दोन प्रकार आहेत. एकाला आपण म्हणतो डिप्लिशन मोड MOSFET, दुसऱ्याला आपण म्हणतो एनहान्समेंट मोड MOSFET. आता हा जो डिप्लिशन मोड MOSFET आहे हा परत दोन भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. ह्यापैकी एक भाग आहे N चॅनल MOSFET आणि दुसऱ्याला आपण म्हणतो P चॅनल MOSFET. ओके. आता N चॅनल MOSFET जे आहे ह्याचा हा जो खाली दाखवलेला आहे हा सिम्बॉल आहे. ड्रेन, सोर्स आणि गेट हे तीन टर्मिनल्स आहेत. तसंच P चॅनलचं पण ड्रेन, सोर्स आणि गेट हे तीन टर्मिनल्स आहेत. आता N चॅनल आणि P चॅनल मध्ये फरक आपल्याला माहितीच आहे. N चॅनल मध्ये ॲरो आत जाताना दाखवलेला आहे आणि P चॅनल मध्ये ॲरो जो आहे हा बाहेर येताना दाखवलेला असतो. आता त्यानंतर एनहान्समेंट मोड MOSFET मध्ये परत दोन प्रकार आहेत. एकाला आपण म्हणतो N चॅनल MOSFET आणि दुसऱ्याला आपण म्हणतो P चॅनल MOSFET. ह्याचे पण सिम्बॉल दाखवले गेलेले आहेत. एकाला ड्रेन, सोर्स, गेट, परत दुसरा जो आहे तो पण ड्रेन, सोर्स आणि गेट आहे. आता हे दिसायला जरी ह्या सिम्बॉल्स सारखे दिसले आपल्याला, तरी ह्याचे फंक्शन्स वेगवेगळे आहेत. ते कसे आहेत हे आपण पुढे बघणार आहोत. आता मेटल ऑक्साईड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर हा असा दिसतो. इथे आपल्याला जो दिसतोय हा असा दिसतो. ओके. आता व्हॉट इज मेटल ऑक्साईड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर? It is an acronym for metal oxide semiconductor field effect transistor. It is a device in which the variation in the voltage determines the conductivity of the device. म्हणजे काय होतं की व्होल्टेज मध्ये जे काही व्हेरिएशन्स येतात त्यामुळे MOSFET ची चालकता जी आहे, कंडक्टिव्हिटी जी आहे ही डिपेंड करते. It is a semiconductor device that belongs to a FET family. आता what are the features of MOSFET? MOSFET is also commonly known as IGFET. IGFET चा फुल फॉर्म असा आहे Insulated Gate Field Effect Transistor. But usually the word MOSFET is used because most devices are made up of silicon for semiconductor, SI, which stands for semiconductor, and gate electrode of metal oxide. म्हणजे गेट जे आहे हे मेटल ऑक्साईडचं आहे आणि बाकीचे जे दोन टर्मिनल्स आहेत हे सिलिकॉनचे आहेत. So it is also called as insulated gate field effect transistor. It is a 3-terminal device which has source, drain and gate terminal. There are voltage
these are voltage control devices in which the current flowing between source and drain is proportional to the provided input voltage. करंट आणि व्होल्टेज हे एकमेकांबरोबर प्रपोर्शनल आहे आणि ह्याचा मेन कंट्रोल काय आहे, व्होल्टेजचा आहे. MOSFET is an advanced FET invented to overcome the disadvantage of FET. FET offers large value of drain resistance with moderate input impedance and delayed operation. ह्याच्यामुळे delayed operation आणि moderate input impedance ह्यामुळे आपण MOSFET चा वापर जास्त करतो. On the contrary, MOSFET has a smaller value of capacitance and its input impedance is much more than FET due to small leakage current. It finds application widely in switching and amplification of electronic signals because of its ability to change conductivity with the applied voltage. म्हणजे चालकता जी आहे ही अप्लाय केलेल्या व्होल्टेज प्रमाणे बदलत असते, त्यामुळे ही जी मूळ ॲबिलिटी आहे त्याची, त्यामुळे आपण हे स्विचिंग डिव्हाइस आणि ॲम्प्लिफिकेशनसाठी वापरतो. ह्याची साईज जी आहे ही स्मॉल आहे, छोटी आहे. इट इज मोस्ट कॉमनली यूज्ड ट्रान्झिस्टर इन डिजिटल सर्किट. हे डिजिटल सर्किटमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात वापरलं जातं. The applied voltage changes the channel width. Wider channel width provides better conductivity of the device. जसे channel width जी आहे, channel मोठा होत जाईल तसे कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होत जाणार आहे. MOSFET चे दोन मेजर प्रकार आहेत, आपण आधीही बघितलेलं आहे. पुन्हा मी रिपीट करते. फर्स्ट इज सेड ॲज डिप्लीशन टाइप MOSFET. द सेकंड इज सेड ॲज एनहान्समेंट टाइप MOSFET. Now, what is depletion and what is enhancement? In depletion type MOSFET, a channel is already constructed physically and gate source voltage is needed to switch the device off. इकडे gate source voltage दिल्याशिवाय device off होणार नाही. This is very important. In an enhancement type MOSFET, there is no pre-constructed channel existence. इकडे वेगळा चॅनल नाही and the voltage applied across the gate is needed to create a channel for its conductance. इकडे एक चॅनल क्रिएट करावा लागतो कंडक्टन्स साठी. ओके, आपण बघतोय एन चॅनल डिप्लीशन अँड एनहान्समेंट टाइपचे सिम्बॉल्स आणि कन्स्ट्रक्शन कसं आहे ते. आता इकडे तुम्ही बघता आहात, दिस इज व्हॉट, दिस इज एन चॅनल डी MOSFET. आपण आधी बघितलेल्या त्याप्रमाणे ड्रेन दाखवलेला आहे, सोर्स दाखवलेला आहे, गेट दाखवलेला आहे. दीज आर द 3 टर्मिनल्स NPN. इथे पण 3 लेयर्स तुम्हाला दिसत आहेत, पण इकडे जो आहे तुम्हाला ह्याच्या गेटच्या आणि ह्या सबस्ट्रेटच्या मध्ये एक चॅनल दिसतोय. सो दिस इज कॉल्ड ॲज एन चॅनल डिप्लीशन MOSFET. ओके, आता इथे हा जो आहे, this is the symbol for depletion MOSFET. Okay, here they have shown substrate also. So drain, source, gate and substrate. This is the one additional terminal. Okay, त्यानंतर इथे again they have shown drain, source and gate. These are the schematic symbols for depletion MOSFET. त्यानंतर for enhancement type MOSFET, अगेन ड्रेन, सोर्स आणि गेट, आणि हे जे आहेत हे कन्स्ट्रक्शनल डिटेल्स आहेत. इथे तुम्ही बघाल, इथे कुठलाही चॅनल ठेवलेला नाहीये. ई MOSFET मध्ये एनहान्समेंटला चॅनल ठेवलेला नाहीये, तो डेव्हलप व्हावा लागतो. त्यानंतर इकडे दाखवलेले आहेत ह्याचे सिम्बॉल्स. सिम्बॉल्स मध्ये तुम्हाला साम्य वाटणार, थोडंसं कन्फ्युजन आहे तुमच्या डोक्यात, कळतंय मला, बट आपण जसं पुढे जाऊ तसं तुमचं कन्फ्युजन क्लिअर होत जाईल. Then constructional detail of depletion MOSFET and enhancement MOSFET. It has a gate terminal which is made insulated by an oxide layer so as to prevent direct contact with the substrate. डायरेक्ट कॉन्टॅक्ट टाळण्यासाठी आपण काय केलेलं आहे की गेट टर्मिनलला जे आहे
ते इन्सुलेशन दिलेलं आहे ऑक्साईड लेयरचं. दिस इन्सुलेटेड गेट फीचर ऑफ MOSFET इज रिस्पॉन्सिबल फॉर इनफायनाइट इम्पेडन्स ऑन द प्रॅक्टिकल बेसिस बिकॉज नो फ्लो ऑफ करंट इज नोटिस्ड बिटवीन गेट अँड द चॅनल. तर गेट आणि चॅनलमध्ये कुठलाही करंट फ्लो प्रॅक्टिकली तुम्हाला दिसणार नाही because it has infinite impedance. This is the constructional diagram, detailed diagram of depletion MOSFET. इथे तुम्हाला दिसतंय P channel substrate घेतलेला आहे आणि N type मटेरियल जे आहे हे डिफ्यूज केलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला दिसतोय की एक डिफ्यूज चॅनल सुद्धा आहे N type. ओके, these are the two different N type material diffused आणि इथे एक चॅनल पण डिफ्यूज केलेला आहे. दिस इज सिलिकॉन ऑक्साइड डायइलेक्ट्रिक. हे जे पिवळं तुम्हाला दिसतंय वर डार्क, दॅट इज डायइलेक्ट्रिक विच इज इन्सुलेशन टू प्रोटेक्ट फ्रॉम इम्पेडन्स, हाय इम्पेडन्स. त्याच्यानंतर इकडनंच ह्या एन टाईप पासून एक सोर्स टर्मिनल काढलेला आहे, इकडच्या एन टाईप पासून एक ड्रेन टर्मिनल काढलेला आहे आणि देर इज gate in between these two n type and channel. Okay, so this is हे जी substrate आहे that is aluminium. Okay, these are the constructional details of MOSFET. Now this is for E-MOSFET structure without channel, that is enhancement type MOSFET. इकडे तुम्हाला channel दिसत नाहीये. This is the main difference. बाकी P सबस्ट्रेट वरती N टाइप चे डिफ्यूजन केलेला आहे. N टाइप डोप रिजन्स इकडे आहेत. दोन्ही बाजूला एका N टाइप मधनं आपण सोर्स काढलेला आहे, दुसऱ्याकडनं आपण ड्रेन काढलेला आहे आणि दोन्हीच्या मध्यावरनं आपण गेट काढलेला आहे. SiO2 दॅट इज सिलिकॉन ऑक्साइडचं डायइलेक्ट्रिक मटेरियल वापरलं गेलेलं आहे अँड दिस इज मेटलाइज्ड लेयर आहे. त्याला ओहमिक कॉन्टॅक्ट्सला एक मेटलाइज्ड लेयर सुद्धा आहे. and this is one more terminal, that is substrate terminal. Okay, so these are the constructional details for enhancement type MOSFET. This is what is explained in detail again, as we can see in the diagrams shown above. For the construction of an N-channel depletion MOSFET and N-channel enhancement MOSFET, a P-type substrate is used. This lightly doped P-type substrate contains two heavily doped N-type material, thus forming source and drain. सोर्स आणि ड्रेन जे आहेत हे हेवीली डोप्ड आहेत आणि P टाइप सबस्ट्रेट जे आहे हे लाइटली डोप्ड आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. A thin layer of SiO2 is deposited over the surface and holes are then cut through SiO2. Okay, a thin layer of silicon oxide is deposited. Metals are deposited through holes which resultantly forms drain and source terminal. A metal plate is also deposited in between source and drain terminal which acts as a gate terminal. जी मेटल प्लेट सोर्स आणि ड्रेनच्या मध्ये लावलेली आहे that is acting as gate आणि इंडिव्हिज्युअल एन कडनं जी मेटल बाहेर आलेला आहे ते एक ड्रेन आहे आणि एक सोर्स आहे. SiO2 म्हणजे सिलिकॉन ऑक्साइड इज अ टाइप ऑफ इन्सुलेटर रेफर्ड ॲज डायइलेक्ट्रिक. हे महत्वाचं आहे. डायइलेक्ट्रिक काय आहे इथे? सिलिकॉन ऑक्साइड which acts as an insulator which generates an opposing electric field when subjected to an externally applied field. जेव्हा आपण एक्सटर्नल फील्ड काही लावतो तेव्हा डायइलेक्ट्रिक जे आहे हे अपोज म्हणून काम करतं. The area required by MOSFET is of the order of 0.003 micrometer square or less than layer of SiO2 provides an extremely high input impedance of order of 10 raised to 10 to 10 raised to 15 ohms. हे लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्याला MCQ मध्ये विचारलं जातं. In the same way, construction of P channel MOSFET. आता P channel मध्ये काय होईल? N type substrate आधी घेतला जाईल, त्याला P type ने डोप केलं जाईल. पुन्हा P type जे आहेत हे हायली डोप्ड असतील आणि N टाइप जे आहे हे
lightly doped असतील आणि same constructional details will be followed for P channel. I request you all to draw the diagram of P channel by yourself by studying N channel thoroughly. आता आपण बघत आहोत वर्किंग ऑफ डिप्लेशन टाइप मॉसफेट. आता इथे डिप्लेशन टाइप मॉसफेट मध्ये आपण बघतो आहे की इथे पी टाइप सबस्ट्रेट आपण कन्स्ट्रक्शन डिटेल्स मध्ये बघितलेलं आहे हे सगळं. इकडे पॉझिटिव्ह आयॉन्स डेव्हलप झालेले आहेत आणि ही जे आपलं सिलिकॉन ऑक्साईड लेयर आहे तिथे निगेटिव्ह आणि वरच्या बाजूने पॉझिटिव्ह आयॉन्स दिसत आहेत तुम्हाला. सोर्स आणि गेटच्या मध्ये फॉरवर्ड बायसिंग दाखवले, रिव्हर्स बायसिंग दाखवलेलं आहे आणि सोर्स आणि ड्रेनला जे आहे हे फॉरवर्ड बायसिंग दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की सोर्स इज काय केलेलं आहे, इज निगेटिव्हली बायस्ड देन ड्रेन. ड्रेन इज ऑलवेज positively biased. In a depletion type or DMOS, a channel for conduction is already constructed physically. Due to this, physically construction already झालेला आहे. Due to this, current flows in between the source and drain without any gate bias. Gate bias नसताना सुद्धा current flow होत असतो. This means that the channel conducts even when VGS is 0. गेट आणि सोर्स मधलं जेव्हा व्होल्टेज 0 असेल तेव्हा सुद्धा चॅनल कंडक्ट होणार आहे. ओके. Now D MOSFET has the ability to work at both positive and negative gate potential. ओके. डिप्लेशन मॉसफेट पॉझिटिव्ह गेट पोटेन्शियलला पण वर्क होणार आहे, निगेटिव्ह गेट पोटेन्शियलला पण वर्क होणार आहे. When MOSFET is operated with zero gate voltage, it is said that the device is operating in E mode. This is very important. जेव्हा गेटला 0 व्होल्टेज दिलेला आहे तेव्हा आपण काय म्हणतो की डिव्हाइस इज ऑपरेटिंग इन E mode. In and depletion MOSFET, when the gate potential is made negative, okay, depletion मध्ये नेहमी gate potential will be made more negative with respect to the substrate. It causes repulsion of negative charge carries out of the initially formed channel. This increases the channel resistance, which resultantly reduces the drain current. चॅनल रेजिस्टन्स इंक्रीज झाल्यावर ड्रेन करंट जो आहे तो आपोआप रेड्यूस होणार आहे. इन अ DMOS, मोर निगेटिव्ह द गेट व्होल्टेज द लेस द ड्रेन करंट दॅट फ्लोज थ्रू द चॅनल. जेवढं तुम्ही व्होल्टेज निगेटिव्ह कराल तेवढा ड्रेन करंट रिड्यूस होत राहणार आहे. इन द केस when the gate terminal is made positive with respect to the substrate, more number of electrons get attracted towards the channel, thus causing more current to flow. म्हणजे जेव्हा आपण पॉझिटिव्ह घेतोय टर्मिनल गेट टर्मिनल त्यावेळेला करंट फ्लो होतो. अ पिंच ऑफ कंडिशन ऑल्सो अराइजेस इन D MOSFET when a much negative gate voltage is applied. हे महत्वाचं आहे MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू ने सुद्धा आणि तुम्हाला कळण्यासाठी सुद्धा की निगेटिव्ह गेट व्होल्टेज जेव्हा जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा पिंच ऑफ कंडिशन येते. आता हे बघतोय आपण ड्रेन कॅरेक्टरिस्टिक्स ओके ऑफ अ एन चॅनल मॉसफेट. इथे बघा इकडे एक्स ॲक्सिसला VDS आहे दॅट इज ड्रेन सोर्स व्होल्टेज आहे. वाय ॲक्सिसला काय दिलेलं आहे, करंट दिलेला आहे. ओके दॅट इज ड्रेन करंट. आता आपण बघतोय की जेव्हा VGS इज 0, सी हिअर की जेव्हा VGS इज 0 त्यावेळेला मॉसफेट जो आहे हा एनहान्समेंट मोड मध्ये जाणार आहे त्या वेळेपासून. सो whenever VGS is in positive side, it is in enhancement mode. Whenever it goes to negative side, it goes to depletion. आणि जेव्हा VGS is off, हा बघा, this is the characteristic. इथे दिसते तुम्हाला. The bottom curve shows the condition when no gate voltage is applied, due to which a negligible value of drain current flows. अगदी कमी drain current flow होणार आहे जेव्हा VGS 0 असेल तेव्हा.
The curve at the upper portion shows the condition when the voltage VGS is made positive, and lower indicates the condition for negative gate voltage. Working of an enhancement type MOSFET. This is a type of MOSFET in which no any channel is doped. कुठलाही channel dope नाहीये, readymade channel नाहीये इथे. Between source and drain at the time of construction. म्हणजे आपण जेव्हा construct करतो तेव्हा readymade कुठला channel आपल्याला नाहीये. It is induced. See here, it is induced N channel. In EMOS, a positive gate to source voltage is required for the channel to induce electrically. It requires large positive gate voltage for its operation. This is a very important part कि large positive voltage पाहिजे operation साठी. EMOS has its wide application in digital electronics and computers. When gate to source voltage is made 0, EMOS does not conduct. Due to this reason, it is normally called as normally off MOSFET. Okay, हा conduct करत नाही म्हणून आपण ह्याला normally off MOSFET म्हणतो. When the positive gate voltage exceeds the threshold value, then the drain current starts to flow through the device. Consider a case when a positive drain to source voltage is applied and gate terminal is 0. In this case, the P substrate and the two N regions behave as two PN junction connected back to back. म्हणजे diodes connected back to back, and P substrate provides the resistance. In this condition, both the junctions cannot be forward biased, leading to very small voltage. That is, तेव्हा फक्त leakage current through जे काही current flow होईल तेवढाच. Let us now more further and consider that the gate is made somewhat positive. आता gate ला आपण positive केलंय with respect to the source. The minority charge carriers of p-type substrate is electrons, which gets attracted to positive potential of the gate. These negative carriers accumulate or gather at the surface of the substrate just below the gate terminal. Any further increase in VGS will cause more electrons to deposit under the gate. Since आता dielectric is used, so these electrons cannot be able to flow across the insulating layer. ते फक्त gather होऊन राहतात, पण because of dielectric ते उडी मारून जाऊ शकत नाहीयेत. Thus they accumulate at the surface of the substrate itself. Thus an N channel is made. आता इथे काय होणार आहे? एक आपोआप induced N channel तयार होतं between source and drain by accumulation of minority charge carriers. Thus, the drain current ID flows through the channel. The flow of drain current depends on the channel resistance. किती current flow होणार आहे त्याच्या resistance वरती अवलंबून आहे, which in turn depends on the charge carriers attached towards the positive terminals. So, we can conclude that ID is completely controlled by VGS. It is called as enhancement MOSFET as the channel conductivity is enhanced by the positive gate potential. Now these are the enhancement characteristics. Drain current y-axis ला दाखवलेला आहे. Drain to source voltage नेहमीप्रमाणे x-axis ला दाखवलेला आहे. जेव्हा VGS 0 असतो तेव्हा लीकेज करंट मुळे फक्त जेवढा करंट फ्लो होईल तेवढाच फ्लो होतो, अदरवाइज इट डज नॉट फ्लो. आणि जसं जसं आपण व्होल्टेज VGS च्या अक्रॉस पॉझिटिव्ह करतो तसे तसे आपल्याला असे हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते मिळतात, म्हणजे तसा तसा करंट फ्लो व्हायला चालू होतो. Turns on. Advantages of MOSFET. The operational speed of MOSFET is higher than FET. Input impedance is also much higher as compared to FET. It can be used in case of high current applications.
These devices provide an easy manufacturing process. And what are the disadvantages? It is very delicate device, so it can be easily damaged or destroyed. Excessive application of gate to source voltage may destroy the thin silicon layer. EMOS is better suited in case of power devices because positive potential at the gate is required to start the conduction of the device. The applied gate voltage increases the conductivity of the. आता आपण बघणार आहोत एनहान्समेंट मॉसफेट एम्प्लीफायर. हे ॲप्लिकेशन आहे, इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन आहे एनहान्समेंट मॉसफेटचं. एनहान्समेंट मॉसफेट और ई मॉसफेट कॅन बी क्लास्ड ॲज नॉर्मली ऑफ. हे सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की इट इज नॉन कंडक्टिंग डिव्हाइस कॉल्ड ॲज. नॉर्मली ऑफ कंडिशनमध्ये असलेला डिव्हाइस आहे. दॅट इज दे ओनली कंडक्ट व्हेन सुटेबल गेट टू सोर्स पॉझिटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड. Unlike depletion MOSFET कसं normally it is on device है. Okay, so when the gate voltage is 0 also it is going to conduct. However, due to the construction and physics of an enhancement type MOSFET, there is a minimum gate to source voltage called as threshold voltage that must be applied to the gate before it starts conducting, allowing the drain current to flow. Enhancement MOSFET does not conduct when the drain current is less than the threshold voltage. This is very important. As the gate forward bias increases, the drain current IDS will also increase, similar to bipolar junction, making e-MOSFET suitable for amplifier. The characteristic of MOS conductive channel can be thought as variable resistor that is controlled by the gate. The amount of drain current that flows through this N channel therefore depends on gate source voltage, and one of the many measurements we can take using a MOSFET is to plot a transfer characteristics and develop an current voltage relationship between drain current and drain voltage. Now single stage MOSFET. This is what we were going to see. आता R1, R2 जे आहेत हे ह्याला बायसिंग साठी वापरलेले आहेत. C1 again is the coupling resistor. This is the drain resistor RD. This is the source resistor RS. The values are given. The circuit works if we construct in this way. Now the main goal of MOSFET of an amplifier is to produce an output signal that is faithful reproduction of its input but amplified in magnitude. The amplification पण झालं पाहिजे आणि it should be the correct signal. So this input signal could be a current or a voltage, but for a MOSFET device to operate as an amplifier it must be biased to operate within the saturation region. फक्त saturation region मध्ये ऑपरेट होणार आहे तो amplifier म्हणून. There are two basic types of enhancement MOSFETs. We know one is N channel and one is P channel. The saturation region of a MOSFET is its constant current region above its threshold voltage VTH. Once correctly biased in the saturation म्हणजे आपण प्रॉपरली त्याला सॅच्युरेशन मध्ये बायस केल्यानंतर ड्रेन ID varies as a result of VGS and not by the drain source voltage. So VDS, since the drain current is called as saturated. In an enhancement MOSFET, the electrostatic field created by the application of gate voltage enhances the conductivity of the channel. म्हणजे चालकता जी आहे चॅनलची ती वाढवण्यासाठी आपल्याला प्रॉपर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड क्रिएट झाली की मॉसफेट जो आहे हा बरोबर ऑपरेट होतो रादर दॅन डिप्लीशन सारखा नाही आहे इथे. The threshold voltage is the minimum gate bias voltage to enable the formation of channel. Now with this the saturation region मध्ये MOSFET operates as an amplifier.
व्हॉट आर द की डिफरन्सेस, मेन डिफरन्स काय आहे JFET आणि MOSFET मध्ये? तर the factor that generates key difference is that JFET operates only in depletion, whereas MOSFET operates both in depletion as well as in enhancement mode. JFET is normally turned as on device, as the negative gate to source voltage turns the device to the off state. But MOSFET is normally off device because in eMOSFET applied gate voltage turns on the device. Due to small leakage current, the input impedance of MOSFET is much higher as compared to JFET. ऑपरेशनल स्पीड बघितली आपण, तर ऑपरेशनल स्पीड FET ची स्लो आहे as provided to the high drain resistance of MOSFET. JFET possesses flatter characteristic curve than that of MOSFET. With this, we are done with our MOSFET. ह्याची टेस्ट पण आहे मित्रांनो, तीही तुम्ही द्यायची आहे. त्या टेस्टची लिंक मी तुम्हाला वेगळी फॉरवर्ड करीन. ओके, सो बाय टिल देन.